हॅलो मित्रांनो, वेलकम टू सक्सेस पॉइंट. तर आपला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हे चॅप्टर चालू आहे. तर आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा पुढचा टॉपिक शिकणार आहोत. नॉमेनक्लेचर ऑफ अल्किलोलाइट्स और अरेलाइट्स. मग आता आपण सविस्तर एक्झाम्पल बघूया. नॉमेनक्लेचर दोन प्रकारचे असते. एक म्हणजे कॉमन नेम, त्याला ट्रायवियल नेम म्हणतो, आणि दुसरं म्हणजे आयफीसी नॉमेनक्लेचर. म्हणजे इंटरनॅशनल कुठेही बघितलं या कंपाऊंडला तर सेम नाव आहे, आयफीसी नॉमेनक्लेचर सिस्टीम, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. तर आपण बघूया CH3Br. CH3Br चं कॉमन नेम काय आहे? मिथिल ब्रोमाइड. सिंपल. मग बघा, अल्किलोलाइटचं कॉमन नेम आणि हॅलो अल्केन इट्स आयफीसी नेम ऑफ जनरल फॉर्म. मग याचं आयफीसी नेम काय? मग ब्रोमोमिथेन. आता नेक्स्ट दोन कार्बन आहेत. हा इथिल ग्रुप आहे, त्याला ब्रोमीन लागला म्हणून काय? इथिल ब्रोमाइड. ओके. मग आता इथिल ब्रोमाइड लागलेलं आहे, राईट. मग याचं आयफीसी नॉमेनक्लेचर काय? मग ब्रोमोइथेन. सिंपल आहे, ब्रोमोइथेन. नंबर ऑफ कार्बन 2 आहेत, राईट. मग आता नेक्स्ट तीन कार्बन आहेत आणि त्याला हॅलोजन आहे क्लोरीड. बघा, प्रोपील क्लोराइड. मग आता नंबर ऑफ कार्बनची स्टेट चेंज असेल 3 पासून पुढे, आपण नॉर्मल चेंज म्हणतो त्याला, म्हणून एन प्रोपील क्लोराइड किंवा प्रोपील क्लोराइड म्हणतो आपण. मग आता ज्या कार्बनला हॅलोजन लागलाय त्याला फर्स्ट कन्सिडर करा 1 2 3. मग तुम्ही नॉमेनक्लेचर देताना क्लोरोप्रोपेन किंवा सिंपल डिझाइन करू शकता. 1 क्लोरोप्रोपेन कार्बनचा नंबर तुम्ही दाखवू शकता. आता नेक्स्ट, आता ज्या कार्बनला एखादा फंक्शन ग्रुप किंवा आता आपण अल्किल बघतो हॅलोजन लागलाय त्याच्या आजूबाजू सारखे अल्किल ग्रुप असतील तर ती पोझिशन कॉमन नेम मध्ये आयसो झाली. हा सेकंडरी, दुसऱ्याच कार्बन सेकंडरी, पण त्याला पर्टिक्युलर आपण काय म्हणतो? आयसो. म्हणून याचं नाव काय आलं? आयसोप्रोपिल क्लोराइड. दिस इज द कॉमन नेम ऑफ दिस कंपाउंड. मग आता नंबर ऑफ कार्बन 1 2 3. दुसऱ्या कार्बन क्लोरीन म्हणून काय आलं या ठिकाणी? 2 क्लोरोप्रोपेन, राईट. 2 क्लोरोप्रोपेन. नेक्स्ट, आता आज काय आहे? ब्युटिल. नॉर्मल चेन ऑफ ब्युटिल ब्रोमाइड. काय याचं कॉमन नेम मित्रांनो? एन ब्युटिल ब्रोमाइड. पण नंबर ऑफ कार्बन 4 आहेत पहिल्या कार्बन ब्रोमीन म्हणून. 1 ब्रोमोब्युटेन. दिस इज अ 1 ब्रोमोब्युटेन. 1 ब्रोमोब्युटेन, राईट. आता इकडे 1 2 3 4. नंबर ऑफ कार्बन 4 आहे. पोझिशन सेकंडरी म्हणून कॉमन नेम काय आला? सेकंडरी ब्युटिल आयोडाइड. सेकंडरी ब्युटिल आयोडाइड. ओके. आणि 2 हायड्रोब्युटेन. आयफीसी नेम काय आला मित्रांनो? 2 हायड्रोब्युटेन, राईट. मग बघा, मी एक्झाम्पल घेतले तुमचे या ठिकाणी. ब्रोमो मिथेनचं याचं कॉमन नेम मिथिल ब्रोमाइड. ओके. मग तुम्हाला सविस्तर समजलं की कशा पद्धतीने आपण कॉमन नेम घ्यायचा आणि कशा पद्धतीने आयफीसी नेम घ्यायचा. अल्किलोलाइटचं आयफीसी नेमचं जनरल फॉर्म काय? हॅलो अल्केन. आणि कॉमन फॉर्म काय? अल्किलोलाइट्स. फॉर एक्झाम्पल मिथिल ब्रोमाइड और ब्रोमोमिथेन. इथिल ब्रोमाइड और ब्रोमोमिथेन, राईट. आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. नेक्स्ट CH3. CH3Br. आता पोझिशन काय याची? टर्शरी पोझिशन आहे, बरोबर. टर्शरी नंबर ऑफ कार्बन 4 म्हणून टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. ओके. हे तर कॉमन नेम आहे. पण नंबर ऑफ कार्बन किती आहे? सिलेक्ट लॉन्ग चेन 1 2 3. 3 कार्बनची लॉन्ग चेन सिलेक्ट केली. दुसऱ्या कार्बन ब्रोमीन इकडे आणि इकडे मिथिल आहे. मग नॉमेनक्लेचर देताना कसं येईल मित्रांनो? 2 ब्रोमो
2-methyl propane. This is IUPAC name. Okay. Is a tertiary position. आता बघा CH3 C CH3 C CH3. आता ही पोझिशन काय झाली, ज्या कार्बनला आजूबाजू सगळीकडे अल्किल ग्रुप असेल तर ती पोझिशन न्यू असते आणि ह्या एक मिथिल ग्रुपचा हायड्रोजन रिप्लेस होऊन त्या ठिकाणी जर हॅलोजन लागला क्लोरीन, मग ही पोझिशन काय आली कॉमन नेम मध्ये निओपेंटीन. निओपेंटीन मधला एक हायड्रोजन रिप्लेस झाला, हॅलोजन लागला म्हणून निओपेंटीन क्लोराइड. दिस इज अ कॉमन नेम, निओपेंटीन क्लोराइड. निओपेंटीन क्लोराइड. ओके, नंबर ऑफ कार्बन किती आहेत? 1 2 3. मग आता बघा पहिल्याच कार्बनवर हॅलोजन आणि दुसऱ्यावर दोन वेळेस काय मिथिल ग्रुप आहे. ओके, दोन मिथिल ग्रुप आहे दुसऱ्या कार्बनला, म्हणून काय त्याचा आहे त्याचे 1 क्लोरो 2 2 डायमिथिल 1 क्लोरो 2 2 डायमिथिल प्रोपेन. नंबर ऑफ कार्बन 3 आहे म्हणून प्रोपेन. दिस इज द IUPAC नेम ऑफ दिस कंपाउंड. मग आता बघा आपण पोझिशन बघितली, निओपेंटीन पोझिशन बघितली. आता नेक्स्ट आपण बघूया CH2 डबल बॉन्ड CH Cl. आपण आपलं क्लासिफिकेशन ऑफ मोनो हॅलोजेन मध्ये बघितलं होतं. याचं कॉमन नेम आहे विनिल क्लोरेट. विनिल क्लोरेट डबल बॉन्ड आहे sp2 हायड्रोजन दाखवतो तो कार्बन. आणि क्लोरोइथिन 1 क्लोरोइथिन पहिल्याच कार्बनला आपण दाखवतोय 1 क्लोरोइथिन. राईट, 1 क्लोरोइथिन. CH2 डबल बॉन्ड CH CH2Br. राईट, माहितीचं नाव काय, ही पोझिशन काय आलेली डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड अँड देन हॅलोजन. दिस इज अ ॲल्डिक. ॲल्डिक ब्रोमाइड. ॲल्डिक ब्रोमाइड. मग काय आलं या ठिकाणी सांगा मित्रांनो 1 2 3. 3 ब्रोमो 3 ब्रोमो 3 ब्रोमो प्रो 1 इन. 3 ब्रोमो प्रो 1 इन. 3 ब्रोमो प्रो 1. बघा मग आपण सगळे आपण ह्या ठिकाणी अल्किल हॅलाइड घेतले. आता अरिल हॅलाइडचं नॉमेनक्लेचर घेऊया आणि तुम्हाला बऱ्यापैकी समजलं मित्रांनो. ओके, आता नेक्स्ट बघा तुम्हाला व्यवस्थितपणे सांगितलंय कॉमन नेम काय आहे, त्याचा IUPAC नेम काय आहे. आता नेक्स्ट बघू आपण. नेक्स्ट आता बघा हा फिनिल ग्रुप आहे, कॉमन नेम त्याने क्लोराइड. याचं कॉमन नेम आपण लिहू शकतो फिनिल क्लोराइड. पण IUPAC नेम काय आहे मग हॅलो अरिन्स. हॅलो कुठला आहे क्लोरो क्लोरोबेन्झीन. अरिन्सचं एक्झाम्पल प्रॉपर काय आहे बेन्झीन क्लोरोबेन्झीन. मग आपण एक जनरल एक्झाम्पल घेतलं. आता दोन सबस्टिट्यूएंट लावून बघू आपण. इथे ब्रोमाइड लावला आपण आणि इथे बी. मग आता बेन्झीन रिंगची माहिती तुम्हाला ऑर्थो ही कुठली असते, या ठिकाणी जर सबस्टिट्यूएंट लागलं ती ऑर्थो पोझिशन असते, ही मेटा असते आणि एक्झॅक्ट समोरची पॅरा पोझिशन असते बेन्झीनची. मग आता ऑर्थोला लागलेला आहे म्हणून याचं जर तुम्ही कॉमन नेम बघितलं पोझिशन नुसार तर ऑर्थो डायब्रोमो बेन्झीन. ओके, ओके समजलं. ऑर्थो पोझिशन मेटा आणि पॅरा. आणि याचं जर IUPAC नॉमेनक्लेचर तुम्ही समजलं बघितलं मित्रांनो 1 2 नंबर द्यायचे जवळ म्हणून 1 2 डायब्रोमो 1 2 डायब्रोमो बेन्झीन. सिंपल. सगळ्या पोझिशन बघूया आपण. ही ऑर्थो होती, मेटा होत्या तर पॅरा आणि खालची पॅरा समोरची. तर आता मी तुम्हाला मेटाचं एक्झाम्पल एक देतोय क्लोरीन. क्लोरीन काय आलं मित्रांनो मेटा डायफ्लोरो. हा प्रॉपर CL ना त्याच्या मेटापासून पुन्हा CL म्हणून मेटा डायफ्लोरो बेन्झीन. बघा 1 2 and 3 1 2 3. बघा मग काय तर 1 3 डायफ्लोरो बेन्झीन. राईट. आता नेक्स्ट पॅराचं एक एक्झाम्पल घेऊया मित्रांनो आपण. राईट, आयोडीन. 1 2
काय पॅराडायआयडो बेन्झीन. आणि या ठिकाणी काय मित्रांनो 1,4-डायआयडो बेन्झीन 1,4-डायआयडो बेन्झीन राईट. मग आता बघा तुम्ही अरिल हलाइडचे पण बघितले कॉमन नेम आणि आयपीसी नॉमेनक्लेचर बघितले बऱ्यापैकी. फिनाइल क्लोराइड क्लोरोबेन्झीन ऑर्थोडायब्रोबेन्झीन 1,2-डायब्रोबेन्झीन फक्त नंबरिंग मध्येच फरक आहे आयपीसी नॉमेनक्लेचर साठी. मग आता काय बघितलं आपण 2 हॅलोजन लावून बघितले. आता बघूया आपण 3 हॅलोजन लावूचे एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल CS बेन्झीनला पण CS2I. आता हा जो आहे बेसिक ग्रुप बेन्झाईल झाला. CH2 जर बेन्झीनला लागला तर कॉमन नेम काय आला बेन्झाईल आयोडाईड. पण नंबर ऑफ कार्बन एकच आहे प्रॉपर बेसिक फंक्शन ग्रुप. मग याला आयोडीन पेन फिनिल बी लागला आहे म्हणून तुम्ही कसं देणार नॉमेनक्लेचर आयडो फिनिल आणि नंबर ऑफ कार्बन एक असल्याने मिथेन आयडोफिनिल मिथेन. ओके राईट नाउ CS3. मग आता बघा पोझिशन काय पॅराआयडो CS3 जर बेन्झीन ला लागला तर काय असतो टोल्यूम. सिंपल आहे पॅराआयडो टोल्यूम. आणि याचा मग नंबरिंग देतोय आपण. कुठून नंबरिंग देणार मित्रांनो 1 फंक्शन ग्रुप मेन म्हणून 1 2 3 4. मग काय या ठिकाणी 1 आयडो 4 मिथेन बेन्झीन राईट. पॅराआयडो टोल्यूम पण बघितला आपण सिंपल. आता नेक्स्ट आता कसं आहे सिमेट्रिकल ट्रायक्लोरोबेन्झीन. सिमेट्रिकल म्हणजेच काय ह्या कार्बन सोडून लगेच या कार्बन लागला. एक कार्बन गॅप लगेच त्याच्यानंतर लागलेला आहे क्लोरीन म्हणून सिमेट्रिकल. बघा मग 1 2 3 4 5 6 1 3 5 1 3 5 ट्रायक्लोरो बेन्झीन. दिस इज आयपीसी राईट. नेक्स्ट समज असेल मित्रांनो तुम्हाला एकदम इझी. आता प्रत्येक कंपाऊंडला आयपीसी नेम कंपल्शन असते पण कॉमन नेम कंपल्शन असतं. काही कंपाऊंडला कॉमन नेम नसतं पण आयपीसी नेम असतं. याला कॉमन नेम नसणार आहे. मग नंबर ऑफ हायड्रोजन मध्ये 1 2 3 4 5 6. मग किती 4 हायड्रोजन लागले पुढल्या पोझिशनला 1 2 3 5 टेट्रा क्लोरोबेन्झीन. दिस इज आयपीसी नेम. ओके अजून एक कंपाऊंड BR. बेन्झीनला तुम्ही असे दाखवू शकता ते इलेक्ट्रॉन कॉन्जुगेट होत असतात. एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. BR याला पण कॉमन नेम नसणार. 1 2 3 4 1 2 4 ट्रायब्रोमोबेन्झीन. मग तुम्ही नॉमेनक्लेचर काढू शकता बऱ्यापैकी. तुम्हाला बऱ्यापैकी मी कॉमन नेम पण आणि आयपीसी नॉमेनक्लेचर पण घेतलंय प्रत्येक एक्झाम्पलचं जे जे पॉसिबल आहे ते. आणि याच्यानं पुढे तुम्ही एक्सरसाइज करा.